नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण तुरीला महत्त्वाची फवारणी पाहणार आहोत. माझ्या मागं पाहू शकता आपण, आता तुरीला फुलं आले आहेत. तर अशा तुरीला फुल अवस्थेत कोणती फवारणी घ्यायची, तर आज आपण महत्त्वाची फवारणी पाहणार आहोत. तर तुरीला अळीच्या नियंत्रणासाठी आपण कोणत्याही चांगल्या कंपनीचं इमामिक्टिन बेंझाइट हे घटक असलेलं कीटकनाशक घ्यायचं आहे. इमामिक्टिन बेंझाइट 15 लिटरच्या पंपासाठी याचं प्रमाण आहे 10 ग्रॅम. यांनी अळीचं चांगलं नियंत्रण होते व फुलगळ होत नाही. आणि दुसरं आपण एक PGR पाहणार आहोत, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, जे नवीन आलं आहे. ते बाजारात नावाने येतं टाबोली म्हणजेच याच्यात घटक आहे पेक्ट्रोब्युटोझोल. आणि हे टाबोली आपल्याला यांनी काय होतं, या टाबोली वापरल्याने जी तुरीची अतिरिक्त वाढ आहे ती अतिरिक्त वाढ थांबती व फळफांद्याचं सर्व शक्ती आपल्या फुलांमध्ये व शेंगांमध्ये याचं रूपांतर करते. म्हणून हे एक नवीन PGR आला आहे. हे देखील तुम्ही वापरू शकता टाबोली या नावाने. याचं प्रमाण आहे 15 लिटरच्या पंपासाठी 3 मिली टाबोली. किंवा याला पर्याय म्हणून एक ॲमिनो बेस ॲसिड टॉनिक वापरू शकतो आहे, चांगलं फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होण्याचं. आपण घेतलं आहे टाटा बहार घ्यायचं आहे. याच्यामध्ये ॲमिनो बेस ॲसिड घटक आहे, ज्याने फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होतं व आणखीन जास्त कळ्या व फुलं लागतात आपल्या तुरीला. तर हे टाटा बहारचं प्रमाण घ्यायचं आहे 15 लिटरच्या पंपासाठी 30 मिली, म्हणजेच 1 लिटरला 2 मिली प्रमाण आहे. आणि तसंच आपलं जे इथं फुलं आहेत तर अजून जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी, फुलगळ होऊ नये यासाठी आपण एक विद्राव्य खत घेणार आहोत. ते विद्राव्य खत आहे 13-40-13 मध्ये फॉस्फरसची मात्रा जास्त आहे, जेणेकरून फुलगळ होत नाही तुरीची व जास्तीत जास्त फुलं लागतात व कळ्या लागतात. म्हणून 13-40-13 याचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 100 ग्रॅम. आणि तसंच एक महत्त्वाचं आपण एक घेणार आहोत यामध्ये. जर आपण पाहतो की बऱ्याच वेळा पाहतो की फुलं तर खूप लागतात तुरीला, पण याचं रूपांतर शेंगामध्ये होत नाही. तर ह्यासाठी आपण घेणार आहोत बोरॉन. बोरॉननी काय होतं, तुरीचे जे फुलगळ आहे ती थांबती. म्हणून हे बोरॉन घ्यायचं आहे, म्हणजे फुलगळ होत नाही तुरीची. याचं बोरॉनचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 30 ग्राम. 15 लिटरच्या पंपासाठी 30 ग्राम. आणि आपण अशा जर सध्या आता जर ढगाळ वातावरण जर असलं हवेमध्ये, तर आपण एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. तर ते बुरशीनाशक कोणतंही चांगलं बुरशीनाशक घेऊ शकतो, सिस्टमॅटिक फंगीसाईड या नावाने येतं. आपण इथं घेतलं आहे अँट्राकॉल. याच्यात घटक आहे प्रॉफिनेब, किंवा तुम्ही टिल्ट घेऊ शकता किंवा हेक्झॅकॉनल घेऊ शकता. असे वेगवेगळे बुरशीनाशक घेऊ शकता. आपण इथे अँट्राकॉल घेतलं आहे. याचं अँट्राकॉलचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 30 ग्राम. तर अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनो, आपण ही अशी महत्त्वाची फवारणी पाहिली आहेत. ही फुल अवस्थेत जी तूर उत्पादकांची फवारणी असते ते अतिशय महत्त्वाची आहे. तर माझी शेतकरी बांधवांना एक विनंती राहील शेवटची, तर फुल अवस्थेत गॅस पॉयझन घ्यायचे नाही. कोणतेही गॅस पॉयझन असलेलं कीटकनाशक घ्यायचं नाही. नेहमी गॅस पॉयझन घेतल्याने फुलगळ होईल आपल्या तुरीची. म्हणून गॅस पॉयझन कीटकनाशक हे घ्यायचं नाही. तर म्हणून आपण जे आत्ता जे सांगितले आहेत औषधं, त्यापैकी तुम्ही चांगले शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती पाठवा, व्हिडिओ पाठवा. व आपला शिवराज कापरे पाटील हा चॅनल सबस्क्राईब करा. आपला ह्या चॅनलचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना चांगले उत्कृष्ट प्रकारचे कीटकनाशक टॉनिक माहीत व्हावे व शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवावं, हीच विनंती आहे शेतकऱ्यांना. धन्यवाद.